अगं लग्न करते ना लग्न माझं कुठं माझ्या मुलाचं तुला या वयात मुलगा तरी कोण देईल? भावाने मला बोलू नको माझा पहिला जमाना होता आता चालत येत होती ना एकदम होतो की बघ ऐकता हे बघ हे बघ केस गेले तो बघ विचारून पोरगी शोधा गेली होती जल्ला कशाला भेटते अगं त्यांच्या अटी ऐकू ऐकू माझा नवरा बघ कसा पागल झालाय अगं त्या फलाट पाहिजे फलाट पण टावर मग काय जल्ला मला का माहित नाही का जल्ला अगं त्यांच्या अटी ऐकून 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 माझा नवा घबराचा वेळा झालाय अगं दुसरीकडे गेलो होतो आम्ही दुसरीकडं तिकडं कशासाठी तिकडं पोरीला सासू सासरे नको अगं सासू सासरे नको मग काय संसार कसा होईल अगं आजकालच्या पोरी समजून घेत नाही बघ बटर पिझ्झा खाऊन काय अकला येणार आहे ना ही बघ टवली जरा वाज लागला का फुंकून 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 जरा अगं बघ की सकाळी तोंड बघायला लागला की मला सुगे मावायला का दिसतो बघ अगं त्यांच्या अटी ऐकून की मला नवरा बघ कुठं दिसत नाही अरे शोधलं भेटायला पाहिजे खाली गेलाय मामीकडे गेलाय हो निघूया की म्हातार असली ना तर खमके खमकी नाही बघ एकदम खमकी आहे अगं हो तिची सवय तशीच आहे बघ हो जाऊया की सांगायला पाहिजे की नाही ते तर तुला सांगायलाच पाहिजे काय ग हो त्याशिवाय बाजार कसा होणार सांगा ग पूर्ण अगं मावशी मी की नाही मी घेतलं लोणी हो मागे तू काय घेतला अगं मावशी मी घेतलंय फालुदा हा ग कोणता प्रकार मावशी तो आईस्क्रीमचा प्रकार आहे बघ होय काय अगं मावशी मी घेतलाय गाजरचा हलवा अगं मावशी मला तर वाटतं हिने साखरेच्या जागी मीठच टाकलं असेल बघ साखरच टाकली मी नाही साखर नसेल विषच टाकलं मी मारून टाकायला नाही
नाही नाही बाई, मला नाही म्हणायचं अगं पहिलं. भांडू नका मी ती सटवीने काय घेतलं गेली म्हातारी मला लेटच विचारते. त्यातलं अगोदर विचार पाहिजे मग माझा पहिला मान असतो. मी नुसतं तोंड बघितलं का मलाच मी घेतलंय दही. तरी घेतलास हो मागं अगं मावशी मी घेतलंय दूध. चला मग जाऊया ना आता जरा हो. काय ग अगं मावशी, आम्हा सर्व पोरींना विचारलं आणि तुझं कोण गं सांगणार? अगं या म्हातारीची कालच सवय आहे. स्वतःचं ठेवायचं ढाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. काय ग तू असं बघितला अगं म्हातारी एक मस्करी केली. तुझी मस्करी मावशी, सांगा पाहिजे मग त्याशिवाय वागत कसं होणार? मी घेतली इंग्लिश काय? इंग्लिश हा काय गं प्रकार? अगं आजकालच्या जमान्यात हाच तर डिमांड आहे मग पुढे? अगं पोरं शाळेत कमी जातात पण खाली बाटल्या घेऊन बघ किती जातात तर तिला शाळेत जाऊन जाऊ बघ मावशी, म्हणजे तुझे कस्टमर आहेत की काय? हो ते का customer आले? असलं कसलं तुझं धंदा? शिवाई ही बघ काय बोलते हातचा माझा धंदा पैसा धंदा आता काय करू मावशी, पण किती वाटतं? जरा ताण लागली की घ्यावं लागतं ग मी नवऱ्यासोबत कसा कसा भांडते तरी कशी? तरी म्हटलं भिंतीला कोण घालतं नाव टाकून तरी जातो रोजी हो हो तुला जाऊया म्हातारी सारखी सारखी काय थांबवते? जाऊया तरी बाजाराला. अगं थांब की जरा पाणी पी की अगं घेतलं काय सांगितलं पण घेतलं काय सांगितलंच नाही ते तर तुला सांगायलाच पाहिजे गं. हो मावशी, मी सांगते हा तुला. हो पोरी सांग घेऊन तुळस करते मी पंढरीची वारी. घेऊन तुळस करते मी पंढरीची वारी. नेसली आहे नऊवारी, आहे मी गवळ्याची नारी. तू मावशी झाली म्हातारी, म्हणून ही तारासली लोणी घेऊन मथुरे बाजारी. मावशी, मी सांगते. तो सांग की पोरी पाचेरी साडीची अस्मिता मी संध्याची खान. पाचेरी साड्याची अस्मिता मी संध्याची खान. तू संपूर्ण महाराष्ट्र आहे रत्नागिरीची शान. संपूर्ण महाराष्ट्र आहे रत्नागिरीची शान. म्हणून मी नेसली पैठणी, सर्वांचा राखून मान. चांदीच्या वाटीत सोन्याचे तुकडे. चांदीच्या वाटीत सोन्याचे तुकडे. नाव घेते कुत्रे, थोबाड कर इकडे. म्हटलं तोंड बॅग नाव सांगी. अगं खोटं नाव घे काय का घेते हा. वाटीत वाटी, चांदीची वाटी. वाटीत वाटी, चांदीची वाटी. म्हातारीची ओलांडली साठी, तरी बी मेले हे सगळे या म्हातारीच्याच पाठी. जवान आहे ना तर माझ्या पाठीवर किती जण उभे आहेत तुम्ही त्याला पावडर नाही लावून थांबून येतात त्याने तोंड उचलाव का बाय का ही कोण अगं मावशी, आता तरी चल की बाजाराला. अगं पाहिजे की अगं मावशी, माझं लग्न कुठे झालंय नाव घ्यायला? अगं पण नाव तर घे ना कसा पोरगा पाहिजे ते तर तू सांग
अहो गं बाई, कुठे दिसते? तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय आहे गं? माझं नाव राधा आणि माझं गाव मुंबई. समजलं? हो. चला तर मग. चला तर जाऊया. एवढा मोठा मथुरेचा घाट तर तुझ्या जमान्यात एक गाणं बोल की. अगं पण मग जमेल काय? मग तुम्हीच बोला का तुमच्या जमातलं गाणं? तुझ्या जमान्यात बोल की गाणं. हा बोलते हा. बघा पोरीनो. मुंबईचा बांगला चुन्याने रंगला. अगं आमच्या जमातली हीच गाणी. अशी गाणी म्हटलीस तर आमची कंबर बिंबर मोडून जायची नाही काय? अगं कंबरे वाकूनच नाचायला लागतं. तुमच्या का उभ्यान पुढेच नाचायचा. अगं तुम्हीच बोला की तुमच्या जमान्यातलं गाणं. ठीक आहे. सयानो गमिलोनी जाऊ चला सयानो गमिलोनी जाऊ चला मथुरा मथुरा चलाया बाजारला मथुरा मथुरा चलाया बाजारला
जाऊ तुका मोडीच्या सावळ्या जाऊ तुका मोडीच्या सावळ्या मथुरा मथुरा कराया मथुरा मथुरा कराया ए,
काय लायला मगाशी नव्हती ना? अरे मावशी एवढी दणदणली काय काय तुम्ही घातली हो काय? अरे मेला पडला मी मगाशी बाण घातला? अरे मेला तुझ्या उरावर नाही काय आला मी दादा दादा काय बंद्या दूध पिया दिदा दूध पिया लिहिला म्हणतो, दूध पिया लिहिला. दिलास ना पोटभर? पिया दा अरे तरी पण गावले काय थांबत नाही बा हा रे, थांबायचं नावच नाही घेत आहे. दादा दादा इकडे इकडे या. का कोण जाणार पहिला? सुदामा, मी जातो. याला लय मध्ये करायची घाई असते रे. मग पेंद्यालाच जाऊ दे. जाऊ दे त्याला. मी जातो पहिला. हा, जा पेन. आपण साईडला जाऊया. हा मावशे. तू कोण? अरे म्हातारी लय भारी दिसते रे. म्हातारी जातेच कुठं? तुला सोंगता कोण? तुझी? आता जा बाजूला. मावशी नाव घे, नाव घे. तुला कोण मध्ये कोण? मी कृष्ण सवंगडी. तुमचा रस्ता कसा अडकवलाय? कृष्णांच्या उस्मावरून. आम्ही काय कोणाला ओळखत नाही, आम्ही जाणार बाजाराला. बाजू तुम्ही आलात कुठे, जाणार कुठे? आता आम्ही गोकुळातून जाणार मथुरेच्या बाजाराला. अरे म्हातारे ऐकत येत नाही. जाऊन सुदामा सांगतो हा. अरे सुदामा, मावशी का माझं ऐकतच नाही बघ. नाही ऐकत. तर तू या सोंड्याना पाठव, वाकड्या बोबड्याना. का अगोदर का पुढे पुढे करत दादा अरे मावशी भारी दिसते, भारी. नादी नादी ए तुझी कुठे? नादी ए, गप्प ना. तुम्ही मावशीने बघा मी मग पोरीला बघता चालायचं आवड सवय. केंद्या, ते दोघांना पटवून बघूया आपण. हा, जाऊ दे देणार. बघ ना. जावा जावा. तू कोण आता? तू तर मोगली वाटत. अगं मावशी मोगलीला आहे काय बोलतोय कृष्णदेवाची सवंगडी अरे काय? ये इकडे बघ. टुट्टू आली बघ, टुट्टू आली बघ. टुट्टू आली बघ. माझा सोन्या. आवडला बहुतेक. बाबा तू कोण? आम्ही पण याचा मी सवंगडी आहे अरे मगाशी उलट ना मोगली आणि तू कोण सुद्धा पक्षी काय? अरे काय बोलतो? मावशी तुला नाही समजणार याचा पोपडा नाही अरे याचं समजला. पण तुझ्या हे काय मध्ये पांढरं पांढरं? काय झालं मावशी माझ्या आईमध्ये चाक काढवती त्या झाला काला काला दिसत नव्हतं पांढरा पांढरा लावला कालाच नाही का काय? काय झालं ना दादा कोणाचा दादा आला? दादा नाही तू आलीस कुठून आणि जाणार कुठं आम्ही आलो गोकुळातून जाणार मथुरेच्या बाजाराला. तर त्याला काय दही दूध घेऊन. अगं त्यामध्ये मथुरीच्या बाजारात जाऊच नाही शकत का? तरतरी कुठली तरतरी? परपरीत आहे. अरे परपरी असू नये, सरसरी असू नये, आम्ही त्याच वाटेने जाऊ. पण तर काय करतोस रा? अरे वाकड्या समजव जरा भाषा. अरे ती भाषा बघून ना यावर सगळी येडी होती. नाही 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 नाही. याला घेऊन जा बाबू. याला घेऊन जा. अगं ता तसाच आहे का ऐकत नाही कोणाचा आमचा पण ऐकत अरे आमच्या मध्ये काय करतो? अगं तुला अडकवतोय बोलतोय अरे माझ्या म्हातारे मला कधी अडकवलं नाही. तू कोण रे? तोंडावरी? कोणाच्या तोंडावरी? अगं कृष्णादेवाच्या सवंगडी मस्त बोल ना. अगं का तसाच बोलतोय तुला काय समजत आहे अरे मी ह्याच्या शाळेत नव्हती. माझी शाळा खाली होती बाटल्या बाटल्या घेऊन. मागितलं काय हो तेव्हाच का वा बाजूला तुम्ही आम्हाला जाऊ दे मथुरेच्या बाजाराला. अरे मेला सुद्धा माहिती काय ऐकत नाही म्हातारीले माझो रे मी जाऊ. तुला आता अरे ना
मावशीला भारी आहे ना म्हातारी भारी आहे ना अरे लय भारी आहे थांबा थांबा मी बघतो मावशी थांब तू मध्ये आता कोण आला मावशी तू आली कुठून जाणार कुठे अरे एका सारखं काय सांगायला येईल का मावशी तुला सांगावंच लागेल अरे आम्ही आलो गोकुला 2 जाणार मथुरेच्या बाजाराला मावशी तुला पुढे जाता येणार नाही अरे मगाशी तो मला रस्ता परफेक्ट आहे आता तू आलं मध्ये जाता येणार नाही आम्ही जाणार त्या रस्त्याने मावशी तू खूपच छान दिसतेस तुमच्या सोबतची एक साधी सरळ गवळणी पाठवून दे जा जा बघ ना तू ठीक आहे, मी बघतेय. राधे तुला पुढे जाता येणार नाही आम्हाला कृष्णदेवचा हुकूम आहे तुमचा काय कायदा मावशीला आणि गवळींना पटवून द्या. ऐक राधे आमचा कायदा ऐका जरा बसायलाच लागल म्हणते बघ बोबड्या आमचा. अरे मला नवरा किती वेळा सांगतो मी पण तिच्या कुमार बसत पण नाही बघ. अरे तू रे कोण मला बसून आला सुंदरी सवंगडी बोलते सवंगडी. अगं बसणार नाही बघ. पोरी नो, तू नमरा सुद्धा बसा जरा. पेंद्या, काय होतं तुला? मावशी तर बसतच नाही. आधी बघून दे सगळ्या बघ बसल्या का? काय ते. गवल्याने सगळ्या बसल्या काय त्या. बघ 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 का?
मान कशी फिरते तुमच्याकडे मी पोरी बघित असतो. अरे ता सोड तुझा पाय कुठे पोवात अडकला असाच घासतोय आता कुठं आला तर पोत कसा अडकला त्याच्यात. मला काय माहिती कुणी ती कपिल आली होती असं तिकडं. अरे मेल्याचा भलताच असतोय अरे वाकड्या काय बोलतो काय तू 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 करतो काय आता. अरे आता त्याचा तुटू मामा मला काय नाही समजत अरे सुदामा गवळी मावशी फक्त उभे आहे बघ. सगळ्या गवळणी बसले आहेत. आम्ही येतो ना बसून बघा बसले काय. चल बघू चल रे पेन द्या चल चल. काय ग मावशी एवढा मी बसणार नाही बोलली की. अगं एवढा नाटक पण दमलीच नाही काय मी दमली नाही, मी आज म्हातारी खमकी आहे ना. एवढी कमकी आहे मग की दाखवायलाच हिंदा लागला कुठला आशू दिंडा की काय मग हिंगा बोलतो हिंगा. आमचा हिंगा बघायचा आहे. दाखवा की हिंगा तुमचा. लय दाखवल्या वाकड्या बोबड्या. मावशे तुला कोण मला गाणं आठवलं ग कुठला रे? मला आवडते म्हातारे मावशी तिला पाहिला मी बाजारच्या दिवशी ना होशील का माझी तो मावशी अजून नाही जमलीस तू नाही दमली मी. अरे तुमच्याकडे बघून मला अजूनही गाणं आठवलं बघ. बोल ना मावशी बोलू का? बोल बोल मला ऐकू दे. दाचुळाने वाटी भर बेवडा. बाटली बाटली बाटली. सध्या बाटलीचा दिमान आहे. होय काय मावशीला बसत नाही जारच पेंड्या तिकडून जातो मध्येच घे अड्यात घे, बरोबर. मध्येच घे नेम लावून घे तुझा लय येतो. चुकतो घे रे एकदाच ए, वाजव रे बघू. अरे याला बस अरे बसत नाही. अरे अरे माझी काठी मोडली. अरे बापरे. शेडा टाकला वाटतं सुद्धा मला. चला मावशीला बसली मावशी बसवून दिला. मला तर वाटत नाही पण बसून जातील. मावशीला काय झालं नाही पाहिजे. आपल्याला कृष्णांकडे धाव घ्यावी लागेल. घ्यायलाच पाहिजे वाटतं चला का पोरींनो? चला चला मग जाऊया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विकास पंडिये, सागर लिंगणकर, मंदार डोंगरे. विकास पंडिये, सागर लिंगणकर, मंदार डोंगरे दिल दोस्ती मित्र परिवाराकडून संपूर्ण कार्यक्रमास 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आद्विक अजित खांबे, मावळसवाडी यांच्याकडून रोख 200 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. गणपती उमणे कोळेवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मनोज पंडिये पंडियेवाडी यांच्याकडून मावशीसाठी आज 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. उर्मिला उदय मोरे यांच्याकडून संपूर्ण गवळणीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. उदय कामू मोरे यांच्याकडून मावशीच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. राजन खरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 250 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. महेश्री राजेश लिंगणकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तडीपार ग्रुप यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्राप्ती दिलीप टिंगणकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. सावित्री रामचंद्र जोशी यांच्याकडून संपूर्ण गवळणीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कनिक्षा अशोक शिंदे यांच्या
यांच्याकडून संपूर्ण गवळणीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याबरोबरच स्वाती संजय लिंगणकर यांच्याकडून मावशीच्या कार्यक्रमाच्या भूमिकेसाठी 100 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे. आम्ही मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. त्याचप्रमाणे संतोष यशवंत डिंगणकर मधलीवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे विवेक संदीप डिंगणकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कृष्णाच्या एंट्रीसाठी प्रदीप जोशी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळ त्यांचा आभारी आहे. त्याचबरोबर एकता विकास मंडळाचे सर्व कलाकारांनी ज्या रसिकांना जोडून ठेवलाय त्या सर्व कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद. देवा गवळण सांगायचं मुळीच नाव घेत नाही. ठीक आहे, या तुम्ही. येतो देवा. राम मावशी. तुम्ही कोणाचा मध्ये आला? मावशी, मी श्रीकृष्ण भगवान लोकमाला, कान्हा, मुरलीवाला, मोहन, मनोहर अशा अनेक नावाने ओळखतात. असा पोलिसारखा रंगरुगट्टी करून आलास तू? मगाशी तुझे सवंगडी होते की काय? हो, ते माझे सवंगडी होते. असं आम्हाला अडवलं असतं. मावशी, तुला माझी ओळख पटायला हा जन्म फिरणार नाही. तुम्ही राजाची ओळख असेल तर तिला काढून दे. ती मला ओळखते. दादा बघ कोण? राधे, मी श्रीकृष्ण भगवान. राधे, श्रीरामाने दिलेल्या शापामुळे तू मला 100 वर्षापासून धरतीवर जन्म घेतला आहे आणि तेच मी आठवण करून देण्यासाठी नारायण रूपी 8 अवतार धरून धरतीवर जन्म घेतला आहे. ठीक आहे राजे,
पाहून घे. चावणार नाही. राधे, मी या क्षणाची खूप आतुरतेने वाट पाहत आहे आणि तू आज तुला माझ्या या रूपाची आज कधी पडते आहे. नको ना गाना राधे, तुला मी असं जाऊ देणार नाही. तुला माझ्यासाठी एक माणसाला बोलावंच लागेल. घरी सासू सासरे वाट पाहत असतील ना. नाही राधे, हॅलो हॅलो हॅलो. मंथन दीपक भुवड, मंथन दीपक भुवड कोळवली यांच्याकडून 151 रुपये. जोशी गुरुजी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये. निधी प्रवीण बामणे यांच्याकडून गवळणीसाठी 101 रुपये. प्रियंका प्रसाद बामणे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपये. उर्मिला उदय मोरे यांच्याकडून मावशीच्या भूमिकेसाठी 101 रुपये. महेश अनंत वाकडे पिलवली वाकडेवाडी उपसरपंच यांच्याकडून 201 रुपये. तेजस वासुदेव डिंगणकर यांच्याकडून 201 रुपये. विकास विठ्ठल डिंगणकर यांच्याकडून 201 रुपये. पृथ्वीराज विष्णू डिंगणकर यांच्याकडून 250 रुपये. हर्षद दामोदर पंडिये कोंडवाडी यांच्याकडून 201 रुपये. आणि मनोज मोहन ठोंबरे यांच्याकडून खास गायकीसाठी 251 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. त्याबरोबरच राजा लिंगणकर ढोले मोडेवाडी यांच्याकडून अनिल लिंगणकर यांच्या गायकीसाठी 201 रुपयांचं रोख पारितोषिक उपलब्ध झालेलं आहे. मंडळ त्यांचे आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो. शिवांश अमित डिंगणकर कोळेवाडी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर शंतनू जोशी संपूर्ण गवळणीसाठी 300 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सोड माझी वाट तू रे मन मोहना.
गाण्यासाठी वन्स मोर आलेला आहे. राधा कृष्णाच्या या गाण्यासाठी वन्स मोर आलेला आहे कडिपाल ग्रुप कडून. फक्त आज शेवटचं कडवं घ्यायचं आहे. शेवटचं कडवं परत घ्यायचं आहे. शेवटचं कडवं परत घ्या.